ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या चिखले गावातील हे तिवरे परिवार आणि आपल्या या तिवरे परिवाराचे दादा कैलासवासी अरुण बाळू तिवरे दादांना सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या तिवरे परिवारातील आमचे अरुण दादाचे चुलते भाऊ अर्थात आमचे भास्कर मंगल तिवरे दादा असतील, दत्तात्रय मंगल तिवरे दादा असतील, संतोष मंगल तिवरे असेल, त्याचप्रमाणे काळूराम हरी तिवरे, विश्वास जानू तिवरे, पप्पू हरी तिवरे, सचिन हरी तिवरे आणि आमच्या अरुण दादाचा भाऊ सोपान बालू तिवरे. अशा प्रकारे हा तिवरे परिवार आणि या तिवरे परिवारामध्ये कार्यरत असलेले आपले दादा कैलासवासी अरुण बाळू तिवरे, दादांचं वयाच्या 35व्या वर्षी सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी दुःखद निधन झालं, दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. जाणं तर प्रत्येकाला आहे, मृत्यू हा प्रत्येकाला आहे, पण जाणं होण्याच्या आधी, मृत्यू येण्याच्या आधी आमचं काही कर्तव्य ते आम्ही केलं पाहिजे, बरं का. आमचं इथून जाणं होण्याच्या आधी आम्ही काहीतरी करायचंय, आम्ही काहीतरी आमचं कर्तव्य ते आम्ही केलं पाहिजे. खर तर नरदेह मिळालं हे आमचं भाग्य आहे, बरं का. नरदेह मिळालेला आहे आम्हाला, हे आमचं भाग्य आहे, कारण सहज मिळालेलं नाही ना. 83,99,999 योनींमध्ये काहीतरी पुण्य घडलं, कुठेतरी पुण्य जोडलं गेलं आणि मग असं शास्त्रामध्ये म्हटलेले पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिशी जायते. नरदेह मिळून सुद्धा आम्हाला आयुष्य भगवंताने दिलं हे आमचं मदभाग्य आहे, बरं का. नरदेह मिळालेला आहे हे आमचं भाग्य आहे. नरदेह मिळून सुद्धा आम्हाला भगवंताच्या कृपेने आयुष्य मिळालेलं आहे, आयुष्य लाभलेलं आहे, हे आमचं मदभाग्य आहे. पण त्याचं जर ज्ञान नसेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून सुद्धा किंमत शून्य आहे. नरदेहाचं ज्ञान नाही. आम्हाला मनुष्य देह का मिळालाय, कशासाठी मिळालेला आहे? आयुष्याचं ज्ञान नाहीये आम्हाला. भगवंताने आयुष्य दिलेलं आहे का, कशासाठी, की निमित्त दिलेलं आहे, हे ज्ञान नाही आहे. सगळं असून सुद्धा फुकट आहे ना, नाही. एखादं उपकरण जर आम्ही आमच्या घरी आणलं तर ते कसं हाताळायचं त्याची माहिती आम्हाला पाहिजे ना. ते कसं वापरायचं त्याची माहिती आम्हाला पाहिजे. आणि म्हणून मग जर माहिती नसेल ना, तर त्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, त्याची माहिती मिळण्यासाठी त्याच्याबरोबर एक मॅन्युअल गाईड असते, माहिती पुस्तिका, बरं का. त्या माहिती पुस्तिकेमध्ये बघायचं आणि ती वस्तू, ते उपकरण आम्ही हाताळायचं, यशस्वी होते, सक्सेस होते. आम्हाला हा नरदेह कशासाठी दिलेला आहे, आम्हाला हे आयुष्य भगवंताने कशासाठी दिलेलं आहे, हे ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, कर्मेंद्रिय दिलेले आहेत, विषय पंचक दिलेला आहे. हे सगळं काही जे आम्हाला दिलेलं आहे भगवंताने, हे कशासाठी दिलेलं आहे, की निमित्त दिलेलं आहे. त्याचं सगळ्या प्रकारचं ज्ञान ह्या ग्रंथांमध्ये संतांनी मांडलेलं आहे. आम्ही ज्ञानेश्वरी वाचावी, आम्ही गाथा गीता भागवत वाचावी. का वाचावी, की निमित्त वाचावी. कशासाठी वाचावी, मॅन्युअल गाईड येते, त्याच्यामध्ये बघावं आणि आमच्या जीवनाचा प्रवास आम्ही करावा.
ते वाचावं आणि मग आम्ही वाचावं, ते वाचता वाचता आम्ही वाचावं, त्यासाठी ते ग्रंथ आहेत, त्यासाठी संतांचं वाङ्मय आहे, आम्हाला वाचता यावं म्हणून. बरं का, आम्ही आमच्या जीवनामध्ये आयुष्याची वाटचाल करत असताना ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: ज्ञान, कर्म आणि भक्ती. बरं का, हा क्रम आहे. ज्ञान, कर्म आणि भक्ती हा क्रम आहे. डायरेक्ट भक्ती करायला जर गेलात ना तर भक्ती घडत नाही, कारण भक्ती कशाला म्हणतात तेच आम्हाला माहित नाही. काय ज्ञानाशिवाय जर आम्ही भक्ती करायला गेलो तर आम्हाला भक्ती कळत नाही. ज्ञानी विन भक्ती आणि भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलो नाही. माऊली म्हणतात ज्ञानाशिवाय भक्ती घडणारच नाही ना, ज्ञानाशिवाय भक्ती बोलूच नाही ना. नवे नवे ज्ञानाने भक्तीला सुरुवात होते. बरं का, ज्ञानाने भक्तीला सुरुवात होते. म्हणून ज्ञान महत्वाचं आहे आमच्या आयुष्यामध्ये. आम्ही कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं. भगवंताने आम्हाला 2 डोळे दिलेले आहेत, काहीतरी कारणास्तव दिलेले आहेत ना. किंनिमित्त विचार करणं, कधीतरी 2 कान दिलेले आहेत आम्हाला भगवंताने, वैखरी दिलेली, वाचा दिलेली आहे. माणसाने कधीतरी निवांत बसून याचा विचार करावा ना की हे भगवंताने आम्हाला का दिलेलं आहे बरं, त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं ना आम्ही. तेव्हा मग ती कर्म घडतील. कशासाठी दिलेला आहे? डोळे तुम्ही घ्यावं सुख, पहा विठ्ठलाचे रूप. कशासाठी दिलेले आहेत कान? ऐकावं तुम्ही कान भगवंताचे गुणगान. कशासाठी वैखरी दिलेली आहे? घेई घेई वाचे गोड नाम विठोबाचे. गोड नाम तेव्हा येईल जेव्हा आम्ही वैखरी भगवंताने आम्हाला कशासाठी दिलेले याचं ज्ञान प्राप्त होईल. तेव्हा आम्हाला सर्वत्र देव कळेल, सर्वत्र देवाची अनुभूती येईल. आम्हाला ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. बोलण्यापुरतं नाही, प्रत्यक्ष अनुभवायला येईल. प्रत्यक्ष त्याप्रमाणे कर्माचरण घडेल आमच्याकडून. पण कधी त्याची प्रतिती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर, त्याचं ज्ञान आमच्या अंतःकरणात निर्माण झालं तर. म्हणून जीवनामध्ये ज्ञानाला खूप महत्व आहे. शारीरिक बळापेक्षा आमच्याकडे बौद्धिक बळ असणं खूप महत्वाचं आहे. बरं का, सगळ्याच गोष्टी शारीरिक बळाने होतात असं नाही, बऱ्याचशा गोष्टी बौद्धिक बळाने होत असतात. म्हणून बुद्धी महत्वाची आहे. ती बुद्धी ज्ञानाप्रमाणे कार्य करत असते, विचाराप्रमाणे कार्य करत असते. बरं का, काय अभ्यास आहे तुमचं, काय वाचन आहे, तुम्हाला काय ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याच्यावर तुमची ती बुद्धी अवलंबून आहे, त्याच्यावर ती बुद्धी कार्य करत असते ना. ज्ञान आणि ज्ञान महत्वाचं आहे. बरं का, भाव पाहिजे. भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. माऊली म्हणतात भाव जर असेल, आमचा भाव जर असेल तर त्या ठिकाणी निश्चित तो कार्य आमच्याकडून घडणार आहे. ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये येणार आहे. भाव तुमचा तेव्हा प्राप्त होईल, भाव तुमच्या अंतःकरणामध्ये तेव्हा निर्माण होईल ज्या वेळेला तुमच्या अंतःकरणात त्या वस्तूविषयी, त्या गोष्टीविषयी, त्या तत्वाविषयी, त्या महत्त्वाविषयी, त्या महत्भूताविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञान असेल. बरं का, म्हणून मगाशी आपण बोलता बोलता ज्ञान महत्वाचं म्हटलं. खरं तर भाव म्हटलेले, भावे विना भक्ती, पण ज्ञान पाहिजे ना त्या गोष्टीचं. बरं का, बरं ते ज्ञान आम्ही ग्रंथ वाचन केलं पाहिजे, आम्ही अभ्यास केला पाहिजे, आम्ही गीता गाथा, आम्ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आमच्याकडे पांडित्य यावं म्हणून की आमचा उद्धार व्हावा म्हणून, आम्ही लोकांना शिकवावं म्हणून की आमच्यामध्ये बदल घडवून आणि मग आम्ही जगाच्या पुढे ते ज्ञान प्रसारित करावं म्हणून.
नुसतं वाचन करून माणसाकडे पांडित्य येत आहे ना, ज्ञान होतंय ना, माणसाला ज्ञान प्राप्त होतंय ना त्याला. पण आमच्या ज्ञानाच्या, आमच्या पांडित्याचा आम्हालाच काही जर उपयोग होत नसेल, त्याप्रमाणे जर आमच्याकडूनच कर्म घडत नसतील, तर आम्ही किती अभ्यास केला म्हणजे आमच्या जीवनाचा उद्धार होईल? आम्ही किती ग्रंथ वाचले म्हणजे आमचं जीवन, आमचं आयुष्य आम्हाला कळेल? ज्ञान माणसाला स्वतः कसं वागावं, कसं जगावं, सगळ्यात सोपं म्हणजे हित कळण्यासाठी ज्ञान पाहिजे. हित कळण्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञानाने हित कळलं पाहिजे, हित जाणलं पाहिजे माणसाने. माझं हित कशामध्ये आहे? आणि ज्याच्याने माणसाला हित कळतंय त्यालाच ज्ञान म्हणतात. त्यालाच ज्ञान म्हणतात. बाकी अभ्यास, पांडित्य. बरं का? ज्ञानाचं लक्षण सांगत असताना किती सोपं सांगितलेलं आहे बघा. पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. आम्ही स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात. मी कसं वागावं, मी कसं जगावं, मी कसे राहावं, मी काय करावं, हे ज्याच्याने कळतंय त्याला ज्ञान म्हणतात. आणि तेवढं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ही गीता आहे, गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे. बरं का? आम्ही एवढा अभ्यास करतोय, आम्ही एवढा वाचतोय, परिवर्तन का होत नाही बरं? बदल का होत नाही? आम्ही फक्त ग्रंथ वाचतोय. ज्याचे आहेत त्यांना पण वाचता आलं पाहिजे ना. काय गाथा वाचता वाचता तुकोबांना वाचता आले पाहिजेत. ज्ञानेश्वरी वाचता वाचता माऊलींना वाचता आलं पाहिजे आम्हाला. एकनाथी भागवत वाचता वाचता नाथ महाराजांना आम्हाला वाचता आलं पाहिजे. जनाईच्या ओव्या सगळ्या पाठ आहेत आमच्या. पण जनाईने काय कार्य केले, कसं वागलं, कशी जगली, काय भक्ती होती तिची, काय निष्ठा होती, श्रद्धा होती, काय भाव होता, हे कधी आम्हाला वाचताच आलं नाही. आणि म्हणून भक्ती जर तुम्ही डायरेक्टली करायला जाल, डायरेक्ट जर भक्तीची अपेक्षा कराल, तर भक्तीची व्याख्या आपली वेगळी असेल. केवळ देवाला अगरबत्ती ओवाळणं, दाखवणं म्हणजे भक्ती का? त्याला भक्ती म्हणतात का? तेवढ्यापुरतीच भक्ती मर्यादित आहे का? एकदा देवाच्या पुढे दिवा लावला म्हणजे आम्ही मोकळे झालो, आमचं कर्तव्य आम्ही केलं, आमचं काम आम्ही केलं, याला भक्ती म्हणतात का? काय तेही काही वेळेला धर्माचं काम करत असताना मनुष्य अधर्म करतोय ते माणसाला माहित नाही. पुढे धर्म करतोय पण किती अधर्म घडतं हे त्याला माहित नाहीये. गणेशोत्सव जो आम्ही साजरा करतोय, किन निमित्त, काय निमित्त आहे बरं? उद्देश काय आहे बरं का? काय उद्देश आहे? देव घरी आल्यानंतर आम्हाला आनंद व्हायला पाहिजे, समाधान, सुख प्राप्त व्हायला पाहिजे, आमच्या घरामध्ये शांतता, शांती निर्माण व्हायला पाहिजे, उत्साह निर्माण व्हायला पाहिजे आमच्या अंतःकरणामध्ये. पण आज धर्माचं कार्य पुढे करून आम्ही अधर्म करतोय ना, म्हणून कित्येक घरं बर्बाद झालेली, उद्ध्वस्त झालेली आम्हाला या पिरियड मध्ये पाहायला मिळतात, या व्यवस्था ह्या वेळेला पाहायला मिळतात. का? हे देवघरालाची खून आहे का? जुगार खेळून कित्येक लोक बर्बाद होत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत, कित्येकांची मुलं रस्त्यावर येत आहेत, अधिक करून कित्येक आत्महत्या करत आहेत. ही देवघर आल्याची खूण आहे का? आपला विषय काय आहे बघा. भक्ती आम्हाला कळली नाही ना, कशाला भक्ती म्हणतात ते, परमार्थ कशाला म्हणतात ते आम्हाला कळलं नाही ना. आणि ते करावं म्हणून पहिले ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. पहिलं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. पहिलं ज्ञान, नंतर मग ज्ञानातून घडणारी कर्म.
नंतर ज्ञानातून घडणारी कर्म. नाथ महाराजांनी काशीशी गंगा आणली बरं का. काशीशी गंगा आणताना त्यांचा उद्देश काय होता बरं? ती गंगा घेताना काय उद्देश असेल, गंगा आणताना काय उद्देश असेल त्यांचा? ती घेतानाच त्यांच्या मनात असा विचार आला का गाढवाला पाजायची आहे? आणताना त्यांच्या मनामध्ये तोच उद्देश होता का? पण समोर तडफडणार गाढव बघितल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला, अरे खऱ्या अर्थानं या गंगेची गरज इथे आहे, या ठिकाणी आहे. याला भक्ती म्हणतात. फक्त बोलण्यापुरतं नको. जली स्थली काष्टी पाषाणी सभाय अभ्यंतरी बरोबर उरलेला आहे. हे बोलतंय पण अजून माणूस माणसाचा तिरस्कार करतोय, माणूस माणसाचा द्वेष करतोय, माणूस माणसाचा मत्सर करतोय. जर आम्ही आमच्याच लोकांचा, आमच्या शेजाऱ्यांचा, आमच्या जवळच्यांचा मत्सर तिरस्कार जर आमच्याकडून घडत असेल तर आम्ही प्राण्या पक्ष्यांच्या देव बघू कधी? वर माणसात जर देव दिसत नसेल तर इतर ठिकाणी देव आम्हाला दिसेल कधी? नामदेव महाराज तेव्हाच कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावलेले आहेत जेव्हा तिथे माझा पांडुरंग आहे ही जाणीव, ही अनुभूती ज्या वेळेला त्यांच्या अंतःकरणात आली तेव्हा. आम्हाला सर्वत्र दिसतोय पण माणसात दिसत नाही. ज्या दिवशी दिसेल ना समजा त्या दिवसापासून भक्ती आमच्याकडून घडते, त्या दिवसापासून भक्ती घडते. डोळ्यातून प्रत्येक ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला पाहणं याला भक्ती म्हणतात. अगरबत्ती ओवाळणं याला भक्ती म्हणत नाही. ते आपल्या मनाच्या समाधानासाठी. कानातून भगवंताचं ऐकावं, ऐकणं, मुखातून फक्त आणि फक्त भगवंताचंच गाणं, त्यांचंच स्तवन करणं याला भक्ती म्हणतात. बाकी तुम्ही तुपाचा लावा नाही तर पाम तेलाचा लावा, तुमच्या परिस्थितीप्रमाणे लावा, काही फरक पडत नाही. ज्या दिवशी सर्वांगाने आमच्या धर्माचं कार्य घडेल, नीतीने वागणं, नीतीने जगणं घडेल ना, सर्वांगाने ज्या वेळेला देवाला आवडतील असे कर्म घडतील, संतांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही वागू ना, त्या दिवशी आम्ही सर्वांगाने भक्ती करतोय असं म्हणायला हरकत नाही. आम्ही सर्वांगाने भक्ती करतोय. आणि सोपं आहे ना दादा बरं का. फक्त काय करायचंय आम्हाला? वाईटाचा त्याग करायचा आणि सत्य स्वीकारायचं आहे. ज्याच्याने आमचं अनहित आहे ना त्याचा त्याग करायचा आहे आणि चांगलं स्वीकारायचं आहे बरं का. चांगलं स्वीकारायचं आहे. बाकी गोष्टींमध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवनाची वाटचाल करत असताना बऱ्याचशा ठिकाणी चांगलंच स्वीकारतोय, चांगलंच स्वीकारतोय. माझ्या माय माऊली ज्या वेळेला एखाद्या सुपामध्ये धान्य घेतात त्यावेळेला काय निवडतात बरं? चांगलं ठेवतात, वाईट निवडून बाजूला करतात की नाही? वाईट जे दिसतंय ते बाजूला करतात, चांगलं ठेवतात. बेंडणी झाली का तुमची? बेंडणी झाली नाही झाली? बरं, बेणाला गेल्यानंतर तुम्ही काय बेंडलं त्या शेतातून? काय काढलं बरं? चांगलं का वाईट? बाबा बरोबर आहे की नाही? आम्ही वाईट काढून टाकतोय. अरे मग तिकडे जर आम्हाला कळतंय की चांगलं ठेवावं, वाईट काढावं, आमच्या जीवनातलं, आमच्या आयुष्यातलं, आमच्या मनातलं, आमच्या अंतःकरणातलं का आम्हाला कळत नाही? काय ठेवावं आणि काय बाजूला सारावं का कळत नाही आम्हाला? आणि ते कळावं म्हणून हे प्रवचन आहे. ते कळावं म्हणून गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे. ते कळावं म्हणून संतांचं वाङ्मय आहे. कुठेही जरी गेलो तरी आम्ही चांगलं स्वीकारत असतोय, चांगलं घेत असतोय, चांगल्याचीच अपेक्षा करत असतो, वाईट बाजूला सारत असतो. तसं आम्हाला कर्माचं कळलं पाहिजे, कर्माचं समजलं पाहिजे. आम्हाला काय घ्यायचं आहे, काय ठेवायचं आहे तो विचार आम्ही आमच्या मनाचा केला पाहिजे, अंतःकरणाचा केला पाहिजे, अंतःकरणाचा केला पाहिजे, मनाचा विचार केला पाहिजे तो आम्ही बरं का. घरातला कचरा जसा आम्ही पूर्ण बाजूला करतोय की नाही, काढून टाकतोय की नाही, तसा घरातला कचरा काढता काढता मनातला पण कचरा काढता आला पाहिजे.
घर स्वच्छ करता करता आम्हाला अंतःकरण ही स्वच्छ करता आलं पाहिजे. आणि हे ज्याला जमलं त्याचं आयुष्य सुंदर झालं बरं का. हे ज्याला जमलं त्याचं जीवन सुंदर झालं, जीवन सुंदर झालं. ज्ञानाची का गरज आहे आम्हाला? काय चांगलं आणि काय वाईट हे आम्हाला कळलं पाहिजे. समजतंय ना? आणि ते कळावं एवढं ज्ञान आम्हाला पाहिजे. काय चांगलं आणि काय वाईट. चांगलं आहे ते स्वीकारावं, वाईट बाजूला सारावं. सुपाचं काम काय बरं? सुप काय करतंय? चांगलं आपल्याकडे घेतंय आणि वाईट जे ते पुढे पुढे सरकवून देतंय ना. आम्हाला शिकता आलं पाहिजे, आम्हाला बोध घेता आला पाहिजे, आम्हाला कधीतरी आमचा स्वतःचा विचार करता आला पाहिजे. मी माझ्या जीवनात काय करतोय बरं? काय करतोय? आम्ही पाप गोळा करतोय की पुण्य गोळा करतोय हेच कळत नाही आम्हाला. आम्हाला पुण्याची आवड आहे, पुण्यकर्माची की पाप कर्माची आवड आहे हेच आम्हाला कळत नाही. आणि अशा अवस्थेत वागत असताना सुद्धा आम्ही सुखाची अपेक्षा करतो हे विशेष आहे. काय? अशा अवस्थेत वागत असताना जगत असताना सुद्धा आम्ही सुखाची अपेक्षा करतो हे विशेष आहे. साधं उदाहरण आहे. माणूस प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी धडपड करत असतो. कशासाठी धडपड करत असतो? जगण्यासाठीच प्रयत्न चालू आहेत ना आमचे, जगण्यासाठी धडपड चालू आहे की नाही आमची. पण जगण्यासाठी धडपड चालू असताना कधीतरी तो विचार करतोय का मी दिवसेंदिवस मृत्यूच्या जवळ चाललोय? कधीतरी विचार करतोय का? आयुष्याने वाढत आहे, आयुष्य पुढे पुढे सरकत आहे, म्हणजे मी मृत्यूच्या दिवसेंदिवस जवळ चाललेलो आहे याचा विचारच मनुष्य करत नाही. याचा अभ्यासच माणसाला नसतो, याचा विचारच मनुष्य करत नाही. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? पहिला तो विचार केला पाहिजे, पहिला त्याचा विचार केला पाहिजे. आम्हाला कळलं पाहिजे आम्ही दिवसेंदिवस मृत्यूच्या जवळ चाललेलो आहे. बरं, सगळ्या गोष्टीला पर्याय आहे, मृत्यूला पर्याय आहे का? मग पर्याय निर्माण करण्यापेक्षा तुम्ही व्यवस्था निर्माण करा ना. आम्ही पर्याय निर्माण करतो. बाकी सगळ्या ठिकाणी बदली माणसं चालतात, मृत्यूला बदली माणसं चालतात का? काय? मला जास्त महत्वाचं काम आहे, जरा मला ते शेजाऱ्याला घेऊन जा. पर्याय नाही, बदली माणसं नाहीत. मग पर्याय निर्माण करण्यापेक्षा, पर्याय शोधण्यापेक्षा आम्ही आमची तयारी केली पाहिजे बर का. चिखल्याला बसमध्ये बसलो ना आम्ही की आम्हाला मुरबाडला उतरायचं आहे, पण मुरबाडच्या बस डेपो जवळ बस गेली की लगेचच आम्ही वरती हात घालतोय. छत्री कुठे ठेवली, पिशवी कुठे ठेवली, उतरायचं आहे म्हणजे ती व्यवस्था आम्ही पहिले करतोय ना. काय? तसं उतरण्याच्या आधी आम्हाला आमची व्यवस्था करता आली पाहिजे. समजतंय ना? मुक्त होण्यासाठी नरदेह हे साधन आहे. त्या साधनावर प्रेम कुठपर्यंत करावं? एखादी गोष्ट साध्य करायची तिथपर्यंत, साध्य झाल्यानंतर प्रेम कमी झालं पाहिजे. चिखल्याला बसलेला आहे, बसमध्ये उतरायचंय कुठे? शिरगावला. बस चाललेली आहे मुरबाडला. शिरगाव आल्याबरोबर उतरतो ना. चिखला ते शिरगाव या दरम्यान प्रवास करण्यासाठी बस हे त्याचं साधन आहे. पुढे मुरबाडला जाणार आहे, पण त्याला जे साध्य करायचंय ते साध्य झालं की साधनावरचं प्रेम कमी होतंय. आता बस कुठे गेली? गेली मुरबाडला. काय होतंय माहितीये का? तेवढ्या प्रवासादरम्यान आम्हाला उतरायचं आहे हे विसरून जातोय, म्हणून खिडकीची अपेक्षा करून भांडण करतोय. खिडकी कोणाची आहे? खिडकी कोणाची आहे? दोन प्रवाशांची भांडण होते. तो बोलतो मी आधी बसलोय, तो बोलतो मी आधी बसलोय. खिडकी मला पाहिजे, तो बोलतो माझी खिडकी, बोलतो माझी खिडकी आहे. मला सांगा कोणाची खिडकी आहे? दोघांची पण नाही आहे. बरं, दोघांना उतरावं लागणार आहे. मला एक दिवस उतरावं लागणार आहे हे ज्याच्या स्मरणात असेल ना, तो माझं माझं कधी म्हणणारच नाही. म्हणणारच नाही तो. कारण त्याला जाणीव असेल ना, जे मी माझं म्हणतोय ना
ते आधी कोणाचं होतं बरं? आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला आणि देखत देखत नातू पळतो तोही तैसा झाला. काय ज्या बांधावर उभा राहून आपण सांगतोय की ना, या बांधापासून त्या वडाच्या झाडापर्यंत, त्याच बांधावर आपला आजोबा उभा राहायचा, आपले वडील उभे राहायचे, आपण उभे राहतोय. उद्या आपण गेल्यानंतर आपली मुलं उभी राहतील. परंपरेने चालत येणार आहे ते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून प्रवचन आहे माझं. कुठेतरी थांबलं पाहिजे. हे घर माझं म्हणून आम्ही ओळख करून देतोय, माझं घर आहे. याच्या आधी वडील ओळख करून द्यायचे, माझं घर आहे. आजोबा ओळख करून द्यायचे, माझं घर आहे. त्याच्यानंतर मुलं ओळख करून देणार, माझं घर आहे. माता प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे गुरताई न सोडे पुंजे कुडा अभिमान, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझ. आणि हे ममत्व जे आहे ना, ते आम्हाला बाजूला करायचंय. आसक्ती ठेवायची नाही, आसक्ती ठेवायची नाही. माझं म्हटल्यानंतर तिथे सगळ्या प्रकारचं दुःख आलं, सगळ्या प्रकारची क्रिया आली. माझं नाही, विषय संपला. माझं नाही, विषय संपला. माझं आलं, सगळं आलं. आसक्ती निर्माण झाली, ममत्व निर्माण झालं, सुख दुःख आलं. मिळाल्याचं सुख आहे, गेल्याचं दुःख आहे. आणि म्हणून नरदेह जर आम्हाला भगवंताने परमार्थ करण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी, 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी जर हा साधन दिलेला आहे, तर त्या साधनावर आम्ही प्रेम करावं, त्या साधनाचा विचार आम्ही करावा. जोपर्यंत आम्हाला ती गोष्ट साध्य करायची तोपर्यंत, एकदा साध्य झाली ना की त्या देहावरचं प्रेम सुद्धा आमचं कमी झालं पाहिजे. त्याला विधेय स्थिती म्हणतात. देहावरचं प्रेम सुद्धा आमचं कमी झालं पाहिजे. ज्याचं देहावरचं प्रेम कमी होतंय ना, तो बोलतो कुत्ता जाने या चमडी. काय बाबा, ज्याचं देहावरचं प्रेम कमी झालं ना, तो बोलतोय कुत्ता जाने या चमडी. कुत्रा आणि चामडी बघून गेल त्यांचं ते काय असेल ते. याला गीतेच्या भाषेमध्ये स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थितप्रज्ञ, जीवन मुक्त त्याला दुसरं नाव दिलेलं आहे, जीवन मुक्त. म्हणून मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे, बरं का. श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे. श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे. 103 वर्ष ज्यांनी कार्य केलं ते आजोबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं प्रवचन होतं बाबा. आता आमचं कसं असतं, 15 मिनिटं लवकरच जायचं, माहिती घ्यायची, कारण थोडीफार तरी माहिती पाहिजे ना त्या माणसाविषयी. आणि आश्चर्य वाटलं मला, 103 वर्ष कार्य केलं, काय विशेष आहे ना. 103व्या वर्षी निरोप घेतला या जगाचा त्यांनी. बसता बसता विचारलं, बाबा माळकरी होते का? म्हणे नाहीत, बरं का. मग म्हणे संसार एके संसार, शेतीवाडी, घरदार, मुलं बाल. बरं, मग कमीत कमी जाणं वगैरे बाबांचं कसं झालं? काय नाही, आमच्या बाबाची एकच फक्त इच्छा होती की सगळ्या मुलांची लग्न बघितले बाबांनी, जवळजवळ सगळ्या नातवांचीही लग्न बघितली, फक्त एक नातू राहिला होता लग्नाचा. बाबा जाता जाता फक्त तेवढं बोलले, तेवढ्या एक नातवाचं लग्न बघितलं असतं ना म्हणजे बरं झालं असतं. समजतंय ना? तेवढे एक नातवाचं लग्न बघितलं असतं मग बरं झालं असतं. याला उपमा दिलेली आहे संतांनी. बोगरीच्या गळ्यामध्ये जो सर असतो बघा, नाही का बाबा, बकरीच्या गळ्यातला सर, किती वेळ पाणी उडवला म्हणजे दूध निघत त्याच्यातून.
किती वेळ बसलो म्हणजे दूध निघेल? दुसरी उपमा दिलेली आहे, मोराच्या पंखाचा डोळा, पिसाऱ्यावरचा डोळा. किती प्रयत्न केले म्हणजे त्या डोळ्यातून त्या मोराला दिसेल बरं? तसं आमचं जीवन आहे परमार्थाशिवाय, भक्तीशिवाय तसं आमचं जीवन आहे. तुम्ही किती जगलात याला महत्व नाहीये, कसे जगलात याला महत्व आहे, कसे जगलात याला महत्व आहे. काय याला मृत्यू म्हणतात. श्वास संपलेले आहेत, जगणं बाकी आहे, मृत्यू म्हणतात याला. काय म्हणतात, सगळ्यांची गोष्ट केली हो आमच्या बाबांनी, आणि बाबांचे नशीब असे का ज्यांची ज्यांची गोष्ट केली ते सगळे पाहायला मिळाले, सगळे घरीच होते, आणि नशीब एवढे मोठे की सगळे पाहायला मिळाले. ठीक आहे बाबा, सगळ्यांची गोष्ट केली, ठीक आहे, सगळे पाहायला पण मिळाले, हे पण ठीक आहे. पण सगळ्यांची गोष्ट केल्यानंतर, सगळ्यांना बोलावून झाल्यानंतर देवाचं नामस्मरण किती वेळा केलं बरं? ते विसरले ना बाबा. जे विसरायला होतं त्याची आठवण केली, आणि जे विसरायला नको होतं ते विसरले. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावया. ज्यांची गवस केली ना ते पुढे आहेत, ज्यांची आठवण केली ते पुढे आहेत. काळाची उडे पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची, वहीन शेजीची, कामीन दूर राही, सोडविना राजा दिशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. कुणीही असू दे, कोण कुणाचा पिता जगी या माता, हे कवणाची कन्या पुत्र हे नसते आपले भार्या, तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आपल्या इष्ट संपत्तीची, कुणी नसे या जगी आपले धरी कास तो धर्माची. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एक रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. ह्या मायेच्या बाजारामध्ये जो अडकलेला आहे ना बरं का, त्याची अवस्था शेवटी अशी होते, सगळं आठवतंय, देव आठवत नाही. आणि जो मायातीत झालेला आहे ना, आता मोक्ष कशाला म्हणतात ते बघा. मोक्ष कशाला म्हणतात? श्वास बाकी आहे पण जगणं संपलंय. श्वास बाकी आहे, जगणं संपलंय. संपलंय म्हणजे ते कार्य करताना दिसतायत, ते जगताना दिसतायत, ते वागताना दिसतायत, पण त्यांच्या जगण्या वागण्यामध्ये फक्त परमार्थ आहे, फक्त परमार्थ आहे, फक्त देवाचं कार्य आहे, धर्माचं कार्य आहे, नीतीचं कार्य आहे. ज्यांच्या जगण्या वागण्यामध्ये त्याला म्हणतात श्वास बाकी आहेत पण जगणं संपलेलं आहे. त्यांचं देहावर प्रेम राहिलं नाही, आणि ज्यांचं देहावर प्रेम राहिलं नाही त्यांच्या बाकीच्या आशा अपेक्षा मौज मजा शो शायनिंग काय असेल सांगा, काय असेल त्यांची. त्या स्थितीला प्राप्त व्हावं आणि होण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. बाकी सगळा भ्रम आहे दादा. आपण जे बोलतोय ना, हा सुखी आहे, तो सुखी आहे, हा आनंदी आहे, तो आनंदी आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. काय त्या माणसाने दोन पोपट आणले बघा, एकाच डोलीतून काढून. त्या झाडाची अशी पोकळी असेल, त्या पोकळीतून काढले त्याने दोन्ही. एकाच मादीची होती ती, 2 किलो नाही आणले त्याने. ते मोठे झाले, मस्त की मोठे झाल्यानंतर त्यांना असे पिंजरे आणले 2. बरं का, एकाला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवला आणि एकाला लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवला. श्रीमंत माणूस होता ना तो. आता मला सांगा, कोण सुखी असेल, कोण आनंदी असेल? आनंद कोणाला वाटत असेल? एकाला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये, एकाला लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये. आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय? सोन्याच्या पिंजऱ्यातला आनंदी पाहिजे, आनंदी असेल. हाच तर भ्रम आहे आमचा. तो पिंजरा आहे आम्हाला माहित नाहीये, सोन्याचा आहे एवढंच माहिती आहे, एवढंच कळतंय आम्हाला. एक पाहुणा ज्या वेळेला त्या ठिकाणी आला ना, त्यावेळेला तो पाहुणा आल्यानंतर त्या लोखंडाच्या पिंजऱ्यात जो पोपट होता त्याच्या जवळ गेला आणि त्याला विचारलं, दादा कसं वाटतं रे, कसं वाटतंय काय? आता मस्त की पंख फुटलेले असतं, मस्त विहार केला असता, ह्या झाडावरून त्या झाडावर अगदी मस्त की गेलो असतो, फिरलो असतो, हिंडलो असतो.
जे पाहिजे ते फळ पाहिजे त्यावेळी खाल्लं असतं मी? स्वतंत्र होतो मी, स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे माझा. मी स्वतंत्र जर असतो आज तर ह्या जगाचा आनंद घेतला असता, या सृष्टीचा आनंद घेतला असता मी. पण पिंजऱ्यात अडकलोय ना. मग त्या पाहुण्याला वाटलं की चला हा लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हणून नाराज आहे, म्हणून नरवस आहे. आता त्या सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाला जाऊन विचारू. त्याला जाऊन विचारल्यानंतर तो बोलतोय पिंजरा सोन्याचा काय आणि लोखंडाचा काय, शेवटी पिंजराचा आहे ना तो. म्हणून भगवंत म्हणतात आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. कधीतरी सोडता आलं पाहिजे होते आणि सोडण्याची भूमिका आमच्या अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. काय ज्याच्याकडे चांगले विचार आहेत ना बाबा, त्यांनी घरी थांबूच नाही. ज्याच्याकडे धर्म कार्य करण्याची बुद्धी आहे ना, सद्बुद्धी आहे ना, भगवंताने दिलेलं, त्याने घरी थांबू नये. गप्प बसूच नाही त्याने. त्याने कधीतरी चिखल्यातून उशीरला यावं, नाही का, कधीतरी अंबाजाला जावं, कधीतरी शेईला जावं, कधीतरी इकडे शिरगावला जावं, कधीतरी तिकडे वाघिवलीला जावं. गप्प बसूच नाही त्याने. का माहितीये का, तो माणूस जिथे जाईल ना, तो सद्गृहस्थ जिथे जाईल ना, तिथे परमार्थ उभा करेल, तिथे धर्मकार्य उभे करतील ते. आणि हे ज्याला जमलं ना, तो फक्त वागत असतो, जगत असतो, सगळं काही कार्य करताना पाहायला मिळत असतो, दिसत असतो, बरं का. पण कशालाही लिप्त नसतो तो. कसलीही आसक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये नसते. त्याला म्हणतात मोक्ष. त्याला मोक्ष म्हणतात. मोकळा झालेला आहे. मोक्ष म्हणजे काय? मोकळा झालेला आहे. बद्ध म्हणजे जर बांधला तर मोक्ष म्हणजे मोकळा झाला. सोपी व्याख्या आहे. बांधलोय कशाने ते कळलं पाहिजे. कशाने बांधलोय? आम्ही अंधश्रद्धेने बांधलोय, आम्ही अज्ञानाने बांधलोय, आम्ही भ्रमाने बांधलोय, आम्ही विषयांनी बांधलोय, विकाराने बांधलोय, आम्ही व्यसनाने बांधलोय. त्याच्याने जर मुक्त व्हायचं असेल ना, तर त्यासाठी हा प्रवचन आहे, कीर्तन आहे, संतांचं वाङ्मय आहे. बरं, कोणी बांधलंय का? आम्ही स्वतःहून बांधून घेतलंय? कोणी बांधलं नाही, कोणीही बांधलेलं नाही. आम्ही स्वतःहून बांधून घेतलंय. फक्त आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय माहितीये का? विचार करण्याची पद्धत बघा माणसाची. बाहेर जर फिरायला गेला ना कधी, तर हॉटेलला गेल्यानंतर पहिले विचारतो घरच्यासारखं जेवण मिळेल का? बरं का, हॉटेलला गेल्यानंतर पहिले काय विचारतो? घरचं जेवण मिळेल का? घरच्यासारखं जेवण कुठे मिळेल बरं इथे? आणि घरी कधीतरी आम्ही भाजीपाला वगैरे व्यवस्थित सगळं आणून दिलं ना, की मग त्या तिच्या हातात देताना सांगतोय बऱ्याच प्रकारचे मसाले वगैरे आहेत बरं का त्याच्यात, हॉटेल सारखं झालं पाहिजे. समजतंय ना? आता आपण इकडे येऊ बघा. शेजाऱ्यांच्या मुलामुळे माझा मुलगा वाया गेला असे म्हणणारे बाप अनेक पाहायला मिळतात. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक तरी बाप असा पाहायला मिळालाय का माझ्या मुलामुळे शेजाऱ्यांची वाया गेली असं बोलणारा? एक तरी दाखवा मला बरं. कोणी कोणामुळे वाया जात नाही दादा. आपला विषय बघा काय आहे. आम्ही बांधलोय स्वतःहून, आम्हाला कोणीही बांधलेलं नाहीये. जर स्वतःहून बांधलोय ना, तर सुकण्याच्या गाठी आम्हालाच माहिती आहेत ना. मुक्त होण्याच्या, मोकळ्या होण्याच्या गाठी कोणाला माहिती आहे? आम्हालाच माहिती आहे. मनापासून ज्या वेळेला मोकळा होण्याचा प्रयत्न आम्ही करू ना, त्या दिवशी काही नवस करायची गरज लागणार नाही आणि कोणाला प्रार्थना करायची नाही, कोणाला हात जोडायची गरज लागणार नाही. आम्ही आपोआप मोकळे होऊ जाऊ. फक्त काय करावं लागेल? मनापासून आम्ही विचार केला पाहिजे. मला या विषयातून, या व्यसनातून, या नादातून, या
वासनेतून मुक्त व्हायचं आहे मला. ज्या दिवशी आम्ही मनापासून विचार करू ना त्या दिवशी आम्ही स्वतः मोकळे झालेलो असू. माऊली स्पष्ट म्हणतायत, आपुली आपणा करा सोडवणं संसार बंधन तोडावे. तुम्ही काय इतरांची वाट पाहता सोडवण्यासाठी? आपुली आपणा करा सोडवणं. आम्हाला स्वतः प्रयत्न करायचे मुक्त होण्यासाठी. आम्हाला स्वतः तास करायचे मुक्त होण्यासाठी. ज्या दिवशी आम्ही स्वतः प्रयत्न करू ना त्या दिवशी निश्चित आम्ही जी वासना असेल, जे व्यसन असेल, जो काही नाद असेल, जो अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, भ्रम असेल, त्या सगळ्यातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त स्वतः प्रयत्न केले पाहिजे. स्वतः प्रयत्न केले पाहिजे. म्हणून ज्ञानाची गरज आहे. ज्ञान महत्वाचं आहे ना, नाही काय? आम्हाला मुक्त होता येईल, आम्हाला चांगलं जगता येईल, वागता येईल एवढं ज्ञान आम्हाला असावं. काही वेळेला आमच्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत नाही का, भले अभ्यास जरी जास्त असेल तरी त्यांना शिकवायला जाऊ नये. काय आदर महत्वाचा आहे ना, आदर महत्वाचा आहे ना. व्यासमुनी ज्या वेळेला त्यांचं लेखन चालू होतं बरं का, व्यासांचं लेखन चालू होतं आणि जैमिनी त्या ठिकाणी होता. व्यासाचे 4 शिष्य, वंशपायन, पहिलं, सुमंतो आणि जैमिनी, मुख्य शिष्य 4. जैमिनी तिथे होता आणि ते संस्कृत मध्ये एक श्लोक आला बरं का. त्या श्लोकाचा अर्थ असा होता, ज्याप्रमाणे अज्ञानाला विषय आणि इंद्रिय फसवितात त्याप्रमाणे ज्ञानाला सुद्धा विषय आणि इंद्रिय फसवू शकतात. बरं का, श्लोक होता त्याचा अर्थ असा होता. हे ऐकल्याबरोबरच लगेच जैमिनीने सांगितलं, थांबा म्हणे महाराज, थांबा. अज्ञानाला फसवू शकतात विषय, ठीक आहे. एखाद्याला ज्ञान नाहीये, एखाद्याला कळत नाहीये, जाणीव नाहीये, त्याला फसवू शकतात, ठीक आहे. ज्ञानाला पण हो म्हणे, ज्ञानाला पण नाही म्हणे, चुकीचं आहे. ऐकताय ना? तिथेच लेखणी ठेवून दिली, तिथेच स्टॉप केलं लिखाण आणि काय सांगितलं माहितीये का, 2 दिवस जरा मी बाहेर जाऊन येतोय, आपला मोठ सांभाळ दादा, तू पुढे बघू आपण काय करायचं ते. 2 दिवस म्हणे मी बाहेर जाऊन येतोय आणि जैमिनी मठामध्ये राहिले बरं का. जैमिनी मठामध्ये राहिले. रात्रीची वेळ होती. जंगलात असलेल्या मठामध्ये एकटेच जैमिनी आणि त्याच जंगलामध्ये एक गंधर्व कन्या फिरत होती. फिरता 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 रात्रीची वेळ होती, कुठेतरी निवारा दिसावा, कुठेतरी निवारा मिळावा, राहायला जागा मिळावी म्हणून तिची नजर इकडे तिकडे भिरभरत होती आणि भिरभिरत्या नजरेमध्ये तिला एक दिवा जळलेला जळता असं उजेड दिसलं. काहीतरी प्रकाश आहे, काहीतरी जळत आहे. दिवा असेल, बत्ती असेल, ज्या अर्थी तिथे प्रकाश आहे त्या अर्थी कोणतरी राहत असावं. आणि ती गंधर्व कन्या तेवढ्यात त्या ठिकाणी आली, त्या मठाच्या जवळ आली, आवाज दिला, दादा बाबा कोणी आहे का? जैमिनी बाहेर आले. या पुढे सरकार, थोडे पुढे सरकार. जैमिनी बाहेर आले. जैमिनीने बघितलं बरं का, अतिशय सुंदर तरुण रूपवान ही मुलगी आहे. हात जोडले तिला, म्हणे काय हवं आहे का? रात्र झालेली आहे, अभयारण्य आहे, या जंगलामध्ये, या रानामध्ये मी फिरत आहे, मला निवारा हवा आहे, सकाळी उठून जाईल, सकाळी निघून जाईल. हो चालेल ना, राहा ना, पण तेवढ्यात ती म्हणते मी इथेच थांबते बाहेर, तुम्ही आतमध्ये थांबा. नाही नाही म्हणे, तुम्ही तरुण आहात, सुंदर आहात, रूपवान आहात, शिवाय मुलगी आहात, तुम्हाला बाहेर भीती वाटेल, तुम्ही आतमध्ये झोपा, मी बाहेर झोपतोय. किती चांगले विचार आहेत ना, किती चांगले विचार आहेत. आणि
ती मुलगी काही केले ऐकतच नाही, हा पण काही केले ऐकतच नाही जैमिनी. पण मग नाईलाजाने काय झालं, आता ऐकतच नाही म्हणून ती मुलगी घरामध्ये आतमध्ये त्या आश्रमात झोपली बरं का. आणि जैमिनी बाहेर येऊन त्या ठिकाणी त्या ओट्यावर झोपले नाहीत, अंग टाकला, विचार करायला लागले. तरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे बरं का. विचार झोपू देत नाहीत. मग पटकन त्यांच्या लक्षात आलं, अरे हो झोपायची व्यवस्था केली पण रात्रीचे पाणी वगैरे काही लागलं तर विचारलं नाही आपण. गेले विचारले पाणी वगैरे काय हवं आहे का, म्हणे काही नाही, मला काही एकदा झोपले की मला पाण्याची आवश्यकता, तरी सुद्धा तुम्हाला इथे पाणी मी आणून ठेवतो. ठीक आहे चला इथपर्यंत पण ठीक आहे. आले, डोळे मिटायचा प्रयत्न करतात पण जैमिनीचे डोळे काही मिटत नाहीत बरं का. काय हवं नको, काही अंगावर वगैरे अजून पाहिजे का, काही थंडी वगैरे लागते का काही म्हणून विचारावं म्हणून पुन्हा गेले. ऐकलं का, म्हणे काय म्हणताय, काही अजून अंगावर वगैरे तुम्हाला हवं आहे का, थंडी वगैरे लागते का, तुम्हाला काही अजून हवं आहे का, म्हणे काही नाही, आणि तसं काही वाटलंच तर मी तुम्हाला स्वतः आवाज देईन, स्वतः आवाज देईन. पुन्हा येऊन इकडे अंग टाकला, मन काही झोपू देत नाही. तेवढ्यात मनामध्ये एक विचार आला, अरे तरुण आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, रात्रीच्या वेळी एवढ्या जंगलामध्ये भटकते, कमीत कमी कोण आहे ते तर विचारावं बरं का. आणि पुन्हा गेले, अरे विचारलं, म्हणे तुम्हाला मी जागा वगैरे दिली, राहायला झोपायला वगैरे व्यवस्था केली, सगळं काही आतापर्यंत सगळं विचारलं, पण तुम्ही कोण आहात बरं. तेव्हा तिने सांगितलं, मी गंधर्व कन्या आहे. कशाच्या शोधामध्ये इकडे रानामध्ये जंगलामध्ये हिंडतायत फिरतायत. म्हणजे मी रानातच नाही, एका राज्यावरून दुसऱ्या राज्यामध्ये, एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये असं जात असताना मला इथे अंधार पडलेला आहे. पण कशासाठी फिरतायत, मी वर शोधते. आणि वर शोधते हा विचार त्याच्या कानावर पडल्याबरोबर त्याच्याही मनामध्ये आलं, मी पण वधू शोधतोय ना, बोलून गेला. तेवढ्यात तिने सांगितलं, मी त्यालाच वरणार आहे ज्या ठिकाणी कोणी मला मिळेल, तो आश्रम असो, ते मठ असो, वा ते घर असो, वा अजून कुठली जागा असो, त्या जागेला, त्या घराला, त्या आश्रमाला, त्या मठाला जो मला खांद्यावर घेऊन 7 प्रदक्षिणा पूर्ण करेल ना, फेऱ्या पूर्ण करेल ना, मी त्यालाच वरणार आहे. सोपं आहे ना, म्हणे काय एवढं विशेष आहे, 7 वेळा तुला फक्त फेऱ्या 7 वेळा करायचे आणि खांद्यावर घेऊन ना, मोजाच आहे की मग. आणि घेतली खांद्यावर, त्याला एक प्रदक्षिणा झाली, दुसरी प्रदक्षिणा झाली, तिसऱ्या प्रदक्षिणाला पायाकडे लक्ष गेलं, अरे बापरे पाय किती सुंदर आहेत, किती रूपवान आहे, किती सुंदर आहे बरं का. आणि हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या प्रदक्षिणेला, तिसऱ्या चौथ्या प्रदक्षिणात त्याला असं वाटलं की जरा गालाला हात लावून बघूया. आणि वर हात गेल्याबरोबर, गालाला हात लागल्याबरोबर पाहतोय तर दाढी, आणि दाढी असं जाणवल्याबरोबर ते खाली उतरवल्याबरोबर पाहतोय तो स्वतः व्यास साष्टांग नमस्कार घातला. आणि मग व्यास बोलतायत, दादा आता लिहायचं का. काय विषय होता आपला, अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पोचतोय, अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे वाईट कर्म करू शकतोय, त्याला इंद्रिय नको त्या गोष्टींमध्ये अडकवू शकतात, तसं ज्ञानाला सुद्धा अडकवू शकतात. विशेष करून अज्ञानापेक्षा ज्ञानाकडे जास्त प्रयत्न करतात ते फसवण्याचा. समजतंय ना, जे त्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्याकडे लक्ष कमी आहे. तुम्ही कुठेतरी कलीचं महात्म्य जे वर्णन केलं ना, अनेक पुराणांमध्ये, अनेक शास्त्रांमध्ये, ते वाचा म्हणजे कळेल. कली काय बोलतोय माहितीये का, जे माझ्याकडे आहेत ना त्यांच्यावर माझं लक्षच नाही, ते माझेच आहेत. पण जे धर्म कार्य करतायत ना, जे देवाचं कार्य करतायत ना, जे नीतीने वागतायत, जे धर्म आचरण करतायत ना, त्यांना मी आकर्षित करण्याचा विशेष प्रयत्न करणार आहे. ते माझे वैरी आहेत. स्वतः कली बोललेला आहे. म्हणून विशेष करून ज्ञानाला खूप त्रास आहे, खूप त्रास आहे. ज्याला आपण साधू समजतोय ना, ज्याला आपण सत्पुरुष समजतोय ना, दादा त्याला शेजाऱ्याकडून काय, कदाचित घरातल्यांकडून सुद्धा विरोध होऊ शकतो. घरातले पण स्वीकारतील असं नाही, परीक्षा असते, ती परीक्षा असते बरं का. आणि या सगळ्या गोष्टी, कुठल्या गोष्टीचा विचार संत तुकोबांनी केला नाही, म्हणून तुकोबा
खऱ्या अर्थानं आज पण आपल्या हृदयात आहेत, गाथेच्या रूपामध्ये घरात आहेत, विचाराच्या रूपामध्ये प्रत्येकाच्या मनात आहेत तुकोबा. ह्या नको त्या गोष्टीला भीक घातली नाही. हे काय बोलतय, ते काय बोलतय, तो असा बोलला, हा असा बोलला. जो ज्याला खऱ्या अर्थानं परमार्थ करायचं ना, भक्ती करायची ना, त्यांनी ह्या किचमट ह्या घाणीकडे लक्षच देऊ नये. याचं काय झालं, त्याचं काय झालं, हे मला काय बोललं, ते मला काय बोललं, हा माझा अपप्रचार करतोय, तो माझा अपप्रचार करतोय. अरे उलट त्यांच्याविषयी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक आमचा सखा, कपडे धुतो फुका, फुकट कपडे धुवून देतो, चांगलं आहे ना. त्यांचा विचार आपण करायचा नाही. आणि मला सांगा, त्यांचा विचार जर जगद्गुरु तुकोबांनी केला असता तर गाथा आपल्याला मिळाली असते. त्यांचा विचार जर माऊली ज्ञानोबांनी केला असता तर ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली असते.